सकाळच्या कोवळ्या किरणात राजे हिरकाईच्या समोरील होळी चौकात उभे होते. राजारामांनी त्यांचे बोट धरले होते. राजांच्या जवळ नीराजी पंत, आणाजी, मोरोपंत ही मंडळी उभी होती. राजे राज्यारोहणाच्या तयारीचे बेत त्यांच्या तोंडून ऐकत होते. मोरोपंत, राज्याभिषेकासाठी हा गड निवडला खरा, पण एवढा राबता होणार गडाची जागा पुरेल? त्याची चिंता नसावी महाराज, मोरोपंत म्हणाले. यासारखा सुलक्षणी गड नाही, असं आचार्य गागाभट्ट म्हणतात. तख्तास ही जागा योग्य आहे. या भूमीवर कधी रक्त सांडलं नाही. कैलासाप्रमाणे ही जागा सदैव पवित्र राहिली आहे. ते आम्हालाही मान्य आहे. पण या गडावर किती लोक मावणार, त्याचाही विचार झाला आहे. गडावर एवढे महाल, घरटी उठली आहेत. गडाचा विस्तार खूप आहे. राजाचे सारे नामांकित डेरे, तंबू, शामियाणे इथे उभे केले जातील. त्याखेरीज गडाखालची रायगडवाडी, पाचाडचा वाडा, पाचाडची छावणी हे सर्व मिळून लाखावर अधिक माणूस सामावलं जाईल. त्याची चिंता नसावी. तुम्ही असता आम्हाला चिंता कसली? त्याच वेळी गडावर आलेल्या जासुदाकडे सर्वांचे लक्ष वेधले. राजांना मुजरा करून जासुदाने थैली हातात दिली. थैली पन्हाळ्याहून प्रतापराव गुजरांनी पाठवली होती. राजे तातडीने सर्वांसह महालात आले. राजांनी थैली उघडली. पत्रावरून नजर फिरत असता राजांचे भाव बदलत होते. पत्र वाचून राजांनी ते पत्र आणाजींच्या हाती दिले. आणाजींनी पत्रावरून नजर फिरवली. प्रतापराव गुजरांनी बेहलोल बेळगाव मार्गे चालून येत असल्याची खबर पाठवली होती. आणाजींची नजर वर होताच राजांचे शब्द त्यांच्या कानावर पडले. आमचे सरसेनापती प्रतापराव गुजर आम्हाला काय लिहितात ते पाहिलंत? उमराणीच्या लढाईत बेहलोल हाती सापडला असताही यांनी स्वतःचा शहाणपणा लढवून त्याला तह करून सोडून दिलं. तोच बेहलोल तह मोडून परत चाल करून येतो असं आम्हाला आमचे सेनापती कळवितात. काय करावं म्हणून सल्ला मागतात. पायघड्या घालून त्यांना मानानं बोलवून घ्यायला सांगा. अनायासे राज्याभिषेक होणारच आहे, त्या प्रसंगी राजाचं दान करता येईल. संतप्त राजे पाहून कोणी काही बोलायला धजत नव्हते. राजांनी आपला संताप आवरला. ते आणाजींना म्हणाले, आणाजी, प्रतापरावांना खरमरीत पत्र पाठवा. आम्ही राज्याभिषेकात गुंतलो असता शत्रूंनी उचल घेतलेली आम्हाला परवडणार नाही, म्हणून त्यांना कळवा. बेहलोलचा जिथल्या तिथं तातडीनं पायबंद घालून गडावर येण्याची आमची आज्ञा त्यांना कळवा. प्रतापरावांना पत्र पाठवले गेले. राजांनी वरून जरी संताप दाखवला तरी ते बेहलोल बद्दल निश्चिंत होते. आनंदराव, हंसाजी मोहिते आपल्या दळानिशी त्याच भागात असल्याने राजांना काळजी वाटत नव्हती. राजांनी आपले लक्ष राज्यकारभाराकडे वळवले. काही दिवस उलटले आणि एके दिवशी रात्री राजांना उठवण्यात आले. राजे राजसदरेवर गेले. आणाजी, बाळाजी तेथे आले होते. आणाजी म्हणाले, प्रतापरावांना निरोप घेऊन आलो आहे. नजर रोखीत राजे म्हणाले, बोला महाराज. आपलं पत्र मिळताच आपल्या आज्ञेप्रमाणे प्रतापरावांनी पन्हाळ्याहून कूच केलं. खानाचा तळगड गडिंग्लज मुलखातील नेसरीच्या खिंडीत पडला होता. प्रतापरावांनी खानाच्या सैन्याला वेढा दिला आहे. मग प्रतापराव कशाची वाट पाहत आहेत? खानाचं सैन्य मोठं आहे. उंबराणीच्या तेढ्यात सापडलेला बेहलोल परत नेसरीच्या खिंडीत सापडल्यामुळं धास्तावला आहे. शत्रूला आमच्या अपुऱ्या सैन्याची कल्पना नाही. तेव्हा प्रतापरावांनी जादा कुमुक तातडीनं मिळावी म्हणून अर्ज केला आहे. आणखीन थोडी कुमुक मिळेल तर खानाचा पराभव. बस करा. राजे बाळाजींच्याकडे वळले. बाळाजी, आम्ही सांगतो. तो शब्द न शब्द ध्यानी धरून प्रतापरावांना पत्र लिहा. राजे पत्राचा मजकूर सांगत होते. तुम्ही आपल्या बेकैद वर्तनाने आम्हास नाखुश केले आहे. तुम्ही ज्या खानास तह करून सोडले तो पुन्हा फौज घेऊन आमच्या मुलुखात उतरतो. अशा माणसांचा इतबार तुम्ही कोणत्या आधारे धरला होता? त्याच वेळी नाश केला असता तर त्यांच्यापासून आज आम्हास व तुम्हास तकलीफ न होती. आम्ही इकडे केवढ्या फौजेनिशी शत्रूच्या मातबर फौजांना सामना देतो हे तुम्ही जाणता. असे असता तुम्ही फेर कुमुक मागावी हे शोभले नाही. जीवास राखून मुलुकगिरी करणं विरास योग्य नव्हे, म्हणून आम्ही तुम्हास दोष लावलेला आहे. आता विजापूरकरांची फौज सफाई बुडवल्याखेरीज आमच्या समोर कदापि येऊ नका.
राजांचे पत्र घेऊन रातोरात स्वार गडाखाली उतरले. राजांना मात्र झोप आली नाही. त्यांच्या मनात विचारांचे मोहोळ उठले होते. सकाळी पूजा आटोपताच ते सदरेवर आले. मोरोपंत अणाजींना बोलावून घेण्यात आले. अणाजी, चिपळूण छावणीला पत्र पाठवा. जी कुमुक असेल ती प्रतापरावांच्या मदतीला पाठवण्याचं पत्र लिहा. जी. काल प्रतापरावांचा निरोप आल्यापासून आमचं मन बेचैन आहे. बेहलोल जरा पुढं सरकतो आहे असं दिसलं तर शिवरात्र आटोपून आम्ही स्वतः पन्हाळ भागात उतरू. शिवरात्रीचा दिवस उजाडला. थंडीचे दिवस असूनही आकाश अभ्राच्छादित झाले होते. राजे जिजाबाईंच्या सह जगदीश्वर मंदिराकडे गेले. अभिषेक झाला. राजे जिजाबाईंसह मंदिराकडे येत असता जिजाबाई म्हणाल्या, आज काय झालं कुणास ठाऊक, पण देवावर अभिषेक टिकेना. सारखी माळ तुटायची. निश्चलपुरींना विचारून पहा. जी. राजे म्हणाले. राजे बेचैन बनले होते. त्यांनी निश्चलपुरींना निरोप पाठवला. निश्चलपुरी मंत्रतंत्रात घडले. शिवरात्रीनंतर दिवस उलटत होते. राजे प्रतापरावांची बातमी ऐकण्यास उत्सुक होते. वारंवार ते चौकशी करत होते. आणि एके दिवशी प्रतापरावांचे दुय्यम सेनापती आनंदराव गडावर येत असल्याची बातमी राजांना मिळाली. राजे सदरेवर आनंदरावांची वाट पाहत होते. राजांचे सारे मंत्री त्याच अधीरतेने तेथे गोळा झाले होते. आनंदराव आले. राजे उभे राहिले. अधीरतेने त्यांनी विचारले, बेहलोलचा पराभव झाला? जी. नाही. नाही? बोला आनंदराव. अस्वस्थ झालेले राजे पाठीमागे हात घेऊन सदरेवर इरजाऱ्या घालीत होते. आनंदराव नतमस्तक उभे होते. राजे थांबले. त्यांनी पुन्हा आवाज दिला, सांगा आनंदराव. महाराज, आम्ही बेहलोल खानावर चाल केली, पण यश आलं नाही. प्रतापरावांनी पराक्रमाची शर्त केली आणि हे सांगायला त्यांनी तुम्हाला पाठवलं. कुठे आहेत आमचे सेनापती? हे सांगायला ते का आले नाहीत? आनंदरावांचं अवसान ढळलं. डोळ्यात साकळलेले अश्रू खळखळ निखळले. कसेबसे ते बोलून गेले. सेनापती आणि त्यांचे 6 सरदार बेहलोल युद्धात खर्ची पडले. अधीऱ्या भूमीवर पावसाऐवजी वीज कोसळावी तशी ती बातमी साऱ्यांच्या कानावर आदळली. राजांचे उभे अंग जागच्या जागी भिजले. कापऱ्या आवाजात राजे बोलून गेले, काय झालं? आम्ही खानाला वेढलं होतं. सेनापती मदतीची वाट पाहत होते. आपलं पत्र आलं. मला आणि हंसाजींना सेनापतींनी सैन्य घेऊन जायला सांगितलं. एवढ्या छोट्या फौजेचा पाडाव खानापुढे लागणार नाही असं ते म्हणाले. रडू नका आनंदराव. सांगा. शिवरात्रीचा दिवस होता. भर दुपारी प्रतापराव आणि त्यांचे 6 सरदार स्वार झाले. ते म्हणाले, महाराजांना जाऊन सांगा की त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही लढलो. राजांचे ओठ थरथरू लागले. मुठी आवळल्या गेल्या. आनंदराव कष्टाने सांगत होते. आम्ही सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही. प्रतापराव आणि 6 सरदार यांनी टाच दिली. 10,000च्या छावणीवर अवघे 7 जण तुटून पडले. हर हर महादेवचा गजर उठला. थोडी गडबड उडाली आणि 7ही निकामी घोडे छावणी सोडून जंगलात शिरताना दिसली. तेव्हा कुणालाच आवरता येईना. चारही बाजूंनी आपले लोक खानावर तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. खानापुढं आमचं काही चाललं नाही. माघार घ्यावी लागली. प्रतापराव गेले आणि ते सांगायला मी जिवंत राहिलो. आनंदराव दुशेला तोंड लपून रडत होते. राजे कपाळी हात लावून मटकन खाली बसले. मिर्झा राजांच्यावर चालून जाणारे प्रतापराव त्यांना दिसत होते. सांडणाऱ्या अश्रूंचे भान विसरून राजे आपल्या महालाकडे जात होते. त्यांना काही सुचत नव्हते. राजे मंचकावर बसले होते. राहून राहून त्यांचे डोळे भरून येत होते. पश्चातापाने आणि त्यांचे मन होरपळून निघाले होते. शिवबा. राजांची नजर उंचावली. महालात जिजाबाई उभ्या होत्या. त्यांना पाहताच राजांचे मन उचबळले. माँसाहेब, आमचे प्रतापराव गेले. त्यांच्या मृत्यूला आम्ही कारणीभूत झालो. सारं समजलं. प्रतापराव असं करतील हे तरी कुणाला माहीत नाही माँसाहेब. साऱ्यांना अतर्क्य असतं तरी आम्हाला ते कळायला हवं होतं. प्रतापरावांचा उतावीळ स्वभाव आम्हाला माहीत होता. एवढ्या निगड्या छातीचा जीवाला जीव देणारी माणसं फुकट शब्दांनी खर्ची पडली. त्याचं दुःख आम्हाला फार आहे. राजे अश्रू ढाळीत होते. जिजाबाई त्यांचे सांत्वन करीत होते. सकाळी राजे स्नान करून सदरेत आले. तेव्हा त्यांचे नेत्र आरक्त बनले होते. मुद्रा करारी होती. राजे आनंदरावांना म्हणाले, आनंदराव, बेहलोलच्या परिपत्यासाठी आम्ही जायचं ठरवलं आहे.
क्षमा महाराज, निराजी पंत म्हणत. पण राज्याभिषेक नजीक आला असता. हां, निराजी पंत, आमच्या शब्दाखातर प्रतापराव आपल्या जीवाची उधळण करून गेले. त्यांचा मारेकरी आमच्या मुलुखात उघड मात्रानं वावरत असता आम्ही राज्याभिषेक करून घेऊ असं वाटतं. त्या राज्याभिषेकाला काय अर्थ राहील? महाराज, जातीने मोहीम हाती घेणार हे ऐकताच साऱ्यांच्या मुद्रा चिंताक्रांत झाला. जनार्दन पंतांनी एक वार आनंदरावांच्याकडे पाहिले. आनंदराव पुढे झाले. त्यांनी राजांचे पाय शिवले. त्यांना उठवीत राजे म्हणाले, आनंदराव, हे काय? महाराज, ही संधी मला द्या. मी आणि हंसाजी मोहिते प्रतापरावांनी आम्हाला खूप जपलं. खानाचा बिमोड करण्याची संधी आम्हाला द्या. कामगिरी फत्ते करून आलो नाही तर तोंड दाखवणार नाही. राजांनी भावना वेगाने आनंदरावांना जवळ घेतले. गहिवरून राजे म्हणाले, आनंदराव, आता तो शब्द काढू नका. हवी तेवढी कुमक घ्या. खानाला गाठा, धूळदान उडवा, पण सुखरूपपणे परत या. आम्ही तुमची वाट पाहतो. राजांनी आनंदरावांना निरोपाचे विडे दिले. आनंदराव हर्षभरीत होऊन नव्या कामगिरीला बाहेर पडले. राजे आणाजींना म्हणाले, आणाजी, नौबतीचा मानकरी गेला. आमचे सरनौबत हरवले. गडाची नौबत बंद ठेवा. प्रतापरावांचं सुतक आम्हालाही आहे. थकल्या पावलांनी राजे महालाकडे जात होते. गडाचे 18 कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. आपल्याकडून काही उणीव राहू नये ही धडपड प्रत्येकात दिसत होती. सुवर्ण सिंहासनाचे काम पुरे होत आले होते. खुद्द जिजाबाईंनाही आपल्या वयाचा विचार करायला उसंत नव्हती. सर्व राण्यांचे दागदागिने, कपडे पाहण्यात त्या गुंतल्या होत्या. कुशल सुवर्णकार सोनार सोप्यात दागिने घडवीत होते. राजांच्या शेजारी अणाजी, मोरोपंत, बाळाजी उभे होते. जामदार खाण्यात राज्याभिषेकासाठी लागणारा सर्व खर्चाचा तपशील राजे ऐकत होते. लक्षावधी होणांच्या खर्चाचा अंदाज पाहून राजे म्हणाले, मोरोपंत, एवढ्या खर्चात एक राज्य उभं करणं सहज शक्य आहे. जी, महासाहेबांनी सर्व तपशिलांना मान्यता दिली आहे, मोरोपंत म्हणाले. मग आमच्या नजरेची गरज काय? महासाहेब म्हणाल्या, राजांच्या राज्याभिषेकात काही कमतरता पडू देऊ नका. पण हे सारं जमेल का? मोरोपंतांची छाती किंचित ताणावली. चेहऱ्यावर अभिमान प्रकटला. ते म्हणाले, असले 10 राज्याभिषेक करण्याचं सामर्थ्य राजाच्या जमादारखान्यात आहे. राजांनी प्रेमभराने मोरोपंतांच्या खांद्यावर हात ठेवला. जगदंबेची कृपा, मोरोपंत, आम्हाला सदैव तुमच्याबद्दल कौतुक वाटतं. तुमच्यासारखी अष्टावधानी माणसं हाती असता आम्ही कसली काळजी करणार? पण आज सकाळपासून संभाजीराजे दिसले नाहीत. आनाजी म्हणाले, युवराज गडावर नाहीत. मग? आनाजींनी ओटावरून जीभ फिरवली. ते शांतपणे म्हणाले, मध्यरात्रीला युवराज गडाखाली गेले असं विश्वसनीयरित्या कळलं आहे. राजे विचारमग्न झाले. चिंता प्रकटली. त्यांनी विचारले, कशासाठी युवराज गडाखाली उतरले? अणाजी नम्रपणे म्हणाले, ते आम्हास कसं कळावं? पण युवराज असे अनेक वेळा गड उतरून जातात. बोलता बोलता अणाजी एकदम थांबले, चपापले. मागे सरत ते मुजऱ्यासाठी वाकले. मोरोपंतांनी आणि बाळाजींनीही त्यांचे अनुकरण केले. राजांनी मागे वळून पाहिले. खुद्द युवराज संभाजीराजे जमादारखान्यात प्रवेश करीत होते. संभाजीराजांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारले, शंभूराजे, तुम्ही गडाखाली गेला होता? जी. राजांच्या प्रश्नाने युवराजांच्या चेहऱ्यावर स्मित अधिकच फाकले. आबासाहेब, बेहलोलचा पराभव करून आनंदराव गडावर येत असल्याची बातमी नजरबाजानं आणली आहे. आनाजी ते ऐकून अस्वस्थ झाले. न राहून ते बोलून गेले, नजरबाजानं बातमी आणली असती तर ती आम्हाला कळली असती. संभाजीराजांचे हास्य क्षणात विरले. आणाजींवर नजर रोखीत ते म्हणाले, आणाजी, नजरबाज आमचा, बातमी प्रथम आम्हाला कळवणार. राजे प्रसन्न हसले. आणाजींना ते म्हणाले, आणाजी, युवराज राजकारणात गुंतले. आता हे होणं उचित आहे. एकदम विषय बदलून राजे संभाजीराजांना म्हणाले, सांगा शंभूराजे, पुढची बातमी ऐकण्यास आम्ही उतावीळ आहोत. बेहलोलचा पराभव करण्यासाठी आनंदराव येथून गेले.
तेव्हा पुढचं संकट ओळखून बेहलोलनं मोगलांच्या दिलेरखानाशी हात मिळवणी केली. आदिलशाही मोगलाई एक झाली. एवढ्या मोठ्या फौजेशी मुकाबला करणं आनंदरावांना कठीण होतं. मग पण आनंदरावांनी आणि हंसाजी मामांनी नामी तोड काढली. मुलखात घुसलेल्या शत्रूला तोंड न देता शत्रू सैन्याला बगल देऊन आनंदराव सरळ कांदडी मुलखात घुसले. बेहलोल खानची जहागीर, संपगावचा बाजार आणि आदिलशाही मुलूक यांची होळी करून हजारो बैलांवरून अपार लूट घेऊन आनंदराव परतले. पण बेहलोल स्वस्त कसा बसला? छे, स्वस्त कसा बसेल ही बातमी कळताच तो जळफळत उठला. बेहलोलनं आनंदरावांना बंकापुराशी गाठलं. प्रतापरावांच्या सुडानं पेटलेली मराठी फौज सरळ बेहलोलला भिडली. बेहलोलची फौज पळत सुटली. बेहलोल बरोबर आलेल्या खिजरचा भाऊ रणांगणात मारला गेला आणि बेहलोलच्या डोळ्या देखत त्याची अपार संपत्ती आपण जिंकली. जिंकलेली 500 घोडी आणि 2 हत्ती घेऊन आनंदराव आपल्या दर्शनाला येत आहेत. बोला. आनंदित झालेल्या राजांनी आज्ञा केली. आबासाहेब, आम्हाला ही बातमी रात्री मिळाली. आपण झोपला होतात, पण आताशा आपली तब्येत चांगली नसते हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळंच आपल्याला आम्ही उठवलं नाही. या अपराधाबद्दल क्षमा असावी. बोला राजे, मग काय केलं? आपण केलं असतं तेच आम्ही केलं. आम्ही समजलो नाही. आनंदरावांच्या स्वागतासाठी आम्ही रातोरात गड उतरलो आणि त्यांना घेऊन गडावर आलो. शाब्बास, युवराजाला उचित असेच वागलात. अण्णाजी, चला विजयी वीरांचं आपण स्वागत करूया. राजे राजसदरेत आले. राजांची मुद्रा प्रसन्न बनली होती. डोळ्यात कौतुक साठले होते. मुजऱ्यासाठी वाकलेल्या आनंदरावांना राजांनी हर्षभराने मिठी मारली. आनंदराव, तुमच्या विजयानं मी समाधान पावलो. मनातल्या प्रतापरावांच्या दुःखाला विरंगुळा मिळाला. राजांनी स्वतःच्या हातांनी आनंदरावांच्या पगडीवर शिरपे चढविला. बेहलोलचा पराभव करून परतलेले विजयवीर राजगडाच्या राज्याभिषेकाच्या तयारीत सामील झाले. या आनंदात भर घालणारी आणखीन एक बातमी रायगडावर येऊन थडकली. राजांच्या आरमाराने नवा विजय संपादन केला. जंजिराच्या सिद्धीला सातवळीच्या खाडीत गाठून राजांच्या दौलतखानाने लढाई केली. खुद्द सिद्धी संभूळ जखमी होऊन पळून गेला. या आरमारी युद्धात सिद्धीचे 100च्या वर लोक ठार झाले. या 2 विजयांनी राजांचे मन सुखावले. गडावर रंगरंगोटी सुरू झाली. राजसदर चितारण्यासाठी कोकणातील निशांत रंगारी गडावर गोळा झाले. रामायण महाभारतातील प्रसंग सुबकपणे राजसदरेवर चितारले जात होते. खारीच्या मऊ केसांचे निरनिराळ्या आकाराचे कुंचले नानाविध रंगछटाने सजले होते. गडावरच्या अपुऱ्या इमारती, माड्या, घरटी तत्परतेने पुरी केली जात होती. त्यासाठी मोरोपंत, इटलीकर ही मंडळी सदैव झटत होती. दौलतीचे नामांकित डेरे शामियाने गडावर आणले जात होते. गडाच्या उतरणीवर ते वाळवून स्वच्छ करून आबादान केले जात होते. राज्याभिषेकाच्या वेळी पत्रास हजारांचा राबता गडावर येईल असा जाणत्यांचा तर्क होता. त्या अंदाजाने गडाचे पाचाडचे अंबारखाने भरले जात होते. बालेकिल्ल्यातून येणारी प्रत्येक यादी पुरवण्यात नागाप्पा वाणी मग्न झाला होता. जिजाबाईंच्या आज्ञेनुसार सोयराबाई, पुतळाबाई सर्वत्र लक्ष ठेवीत होत्या. पण काशीबाई राणीसाहेब मात्र या धावपळीत कुठेच दिसत नव्हत्या. त्या अंथरुणाला खिळून होत्या. वैद्यांच्या सल्ल्यावरून काशीबाईंना पाचाडच्या वाड्यात हलवण्यात आले. त्यांच्याबरोबर पुतळाबाईंना, सगुणाबाईंना पाठवण्यात आले. वैद्याच्या औषधांनी वा मांत्रिकाच्या उपचारांनी त्यांना गुण पडत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढासळत होती. जिजाबाईंच्या मनात ती काळजी रेंगाळत होती. सवड मिळेल तेव्हा राजे पाचाडला काशीबाईंच्या महाली जात होते, विचारपूस करीत होते. याखेरीज आणखीन एक काळजी राजांच्या मनात रेंगाळत होती. प्रतापराव गेल्यामुळे सेनापतीपद मोकळे पडले होते. ते फार काळ मोकळे राहणे इष्ट नव्हते.
राज्याभिषेक प्रसंगी आदिलशाही व मोगलाई अपशकुन करण्यास सरसावण्याची शक्यता होती. रात्रीच्या वेळी राजे आपल्या खासे महालात बसले होते. संयमांच्या प्रकाशात महाल प्रकाशित झाला होता. समयांच्या प्रकाशात महाल प्रकाशित झाला होता. खास विश्वासाची माणसे तेथे हजर होती. आणाजी, मोरोपंत, येसाजी, युवराज संभाजी ही मंडळी राजांचा विचार जाणून घेण्यास उत्सुक होती. राजांनी आपले शल्य बोलून दाखविले. प्रतापराव गेले. त्यांची जागा घेईल असा माणूस आम्हाला दिसत नाही. आणाजी अदबीने म्हणाले, महाराज, आनंदराव विजय संपादून गडावर आले आहेत. त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. राजांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले. आणाजी, विजयावरचं सेनापतीपद द्यायचं असेल तर विजय संपादन करणारे असे अनेक वीर आमच्याजवळ आहेत. पन्हाळा काबीज करणारे तुम्ही कोंडाजी आहात. सोल्हेर मुलेरचा दीपविणारा विजय मिळवणारे मोरोपंत आहेत. हंसाजी, येसाजी आहेत. पंत, आता जोखीम वाढती आहे. नुसते धाडस, यश याचा विचार करून भागणार नाही. सरनोबताच्या अंगी अनेक गुण असावे लागतात. मुलूक जाणणारा, प्रसंगावधानाने फौजेचा विश्वासू, दूरदृष्टीचा आणि त्याचबरोबर राज्याविषयी अविचलित इमान बाळगणारा असा सरनोबत असावा लागतो. आमचे सेनापती दोन, त्यांची कथा पाहणा. नेताजींच्या जवळ धाडस, सैन्याचा विश्वास, आमच्या नात्याची जाण सारे गुण होते. पण राज्याचं इमान नव्हतं. त्यामुळे ते वाया गेले. आणि प्रतापरावांना अजोड धाडस, अविचलित इमान हे असूनही प्रसंगाच्या अवधानापायी ते खर्ची पडले. आमच्या जीवाला ओढ लावून गेले. आबासाहेब, आम्ही बोलू? संभाजीराजांनी विचारले. बोला. आम्हाला हंसाजी मामा दिसतात. ते शांत आहेत. त्यांच्याजवळ अनुभव आहे आणि राज्याशी ते इमानीही आहेत. संभाजीराजांवर नजर स्थिरावीत राजांनी विचारले, शेवटचा अंदाज कसा केलात? स्थिर आवाजात युवराज म्हणाले, त्यात अवघड काय? त्यांनी एवढ्या मोहिमा केल्या, पराक्रम गाजवले. खुद्द रक्ताचं नातं असूनही कधी सरनोबतीची हाव धरली नाही. बेहलोलचा पराभव करण्यात त्यांचीही आनंदरावांना साथ होतीच. पण ते आनंदरावांच्या सह गडावर आले नाहीत. आनंदरावांना गडावर पाठवून ते चिपळूणच्या छावणीत तातडीने गेले. राजांचा चेहरा गंभीर बनला. पण क्षणात उठत ते म्हणाले, ठीक आहे, पाहू. आणाजी, आज तुम्ही पाचाडला जाऊन तिथल्या अंबारखान्याची व्यवस्था पहा. तसंच गडाखाली पेठ भरली आहे असं नागापा सांगत होता. माल गडावर चढायला दिरंगाई का होते हे पाहून तुम्ही गडावर या. बाळाजी, हंसाजी मोहिते यांना आम्ही शक्यतो लवकर चिपळूणला येत असल्याचं कळवा. पण राज्याभिषेक, मोरोपंत बोलले. राजे हसत म्हणाले, काळजी करू नका. त्याला हजर राहावंच लागेल आम्हाला. पण त्यापेक्षा या चिपळूण छावणीनं आमच्या मनात अधिक गुंता वाढवला आहे. रात्र झाली. आम्ही विश्रांती घेतो. सारे राजांना मुजरे करून निघून गेले. संभाजीराजे पाय शिवण्यासाठी नजीक येताच राजांनी सांगितले, शंभूराजे, आनंदरावांना सकाळी भेटायला सांगा. याची वार्ता कुणाला कळता कामा नये. ते आले की तुम्हीच आम्हाला वर्दी द्या. संभाजीराजे महालाबाहेर गेले. राजांची नजर पलंगाकडे गेली, पण डोळ्यावर झोप नव्हती. तसेच बैठकीवर बसून राहिले. सकाळी देवदर्शन आटोपून राजे जिजाबाईंच्या महाली आले. पण महालात जिजाबाई नव्हत्या. त्या 7 महालाकडे गेल्याचे राजांना कळले. राजे 7 महालाकडे वळले. तोच मोरोपंत तेथे आले. त्यांनी वर्दी दिली. फिरंगोजी दर्शनासाठी आले आहेत. राजे सदरेकडे वळले. सदर महालात फिरंगोजी उभे होते. त्यांनी मुजरा केला. मुजऱ्याचा स्वीकार करून राजे म्हणाले, फिरंगोजी, परक्यासारखे राजसदरेवरच थांबलात? तसं नाही महाराज. आपण जगदीश्वराकडे गेला होता तेव्हा मासाहेबांचं दर्शन घेतलं. टाकोटाक गडावर परतायचं होतं म्हणून. एवढ्या तातडीने बरे आलात? राज्याभिषेकाची बातमी कळली. जीवाला चैन पडेना. एकदा पाहावंसं वाटलं म्हणून तजवीज करून टाकोटाक गडावर. राजे पुढे झाले.
फिरंगोजींना आपल्या हातांनी बैठकीवर बसवीत राजे म्हणाले, फिरंगोजी, आम्ही जाणतो हे घडतं ते आपल्यासारख्यांच्या आशीर्वादानं. राजे फिरंगोजींना गडाची हाल हवाल विचारित होते. सर्व जाणून घेत होते. बोलणे संपले तरी फिरंगोजी उठेनात. राजांच्या ध्यानी ते आले. फिरंगोजी, काही सांगायचं आहे का? फिरंगोजींच्या सुरकुत्यांचं जाळं थरथरलं. आपले पागोटे सावरीत फिरंगोजी भरल्या कंटाने म्हणाले, राजे, या पायाच्या सेवेत काळ्याचे पांढरे झाले. गडावर एवढा थाट होणार, आपण छत्रपती होणार आणि ते बघायला मी मातूर इथं असणार नाही का? मलाच विचारता? साऱ्या गड्यासनी हुकूम सोडलासा. डोळ्यात तेल घालून गड राखाय होवा. जागा सोडून जाऊ नये. गाफील राहिल्यास मुलाहिजा राखला जाणार नाही. राजे हसत होते. हसता काय राजे? थोरांची थट्टा होते तर जीव जातो गरीबाचा. आजवर मी काय बी मागितलं नाही. एवढं एकच मागणं आहे. फिरंगोजी, आज्ञा साऱ्या गडांना गेल्या, त्यातच भूपाळगडालाही. पण आम्ही तुम्हाला विसरलो नव्हतो. तुमच्याशिवाय आमचा राज्याभिषेक होणार कसा? भूपाळगडाची तात्पुरती व्यवस्था लावून आम्ही तुम्हाला राज्याभिषेकाच्या आधी बोलावून घेऊ. तुमच्याखेरीज आमचा राज्याभिषेक होणार नाही. फिरंगोजी एकदम उठले. राजांनी नजर वर केली. संभाजीराजे सदरेवर येत होते. फिरंगोजींनी मुजरा केला. संभाजीराजे फिरंगोजींकडे धावले. वाकून त्यांच्या पाया पडले. भारावलेले फिरंगोजी राजांना उठवीत म्हणाले, शंभूबाळ, हे काय? राजे दोघांकडे आनंदाने पाहत होते. फिरंगोजी, युवराजांनी केलं तेच बरोबर. नाही तर तुमच्या तोंडून शंभूबाळ हे शब्द उमटले नसते. त्यांना अंगाखांद्यावर खेळवलं, त्यांनी पाया पडणं हे उचित. आबासाहेब, जरा बाहेर येता? संभाजीराजांनी विचारले. राजे दारापर्यंत गेले. दोघांची कुजबूज झाली. राजे माघारी आले. त्यांनी मागून आलेल्या संभाजीराजांना सांगितले, फिरंगोजींना सारा गड दाखवा. नव्या इमारती दाखवा. राज्याभिषेकाची सर्व तयारी दाखवून त्यांना विडे वस्त्र देऊन पाठवा. गडाची व्यवस्था लावून रायगडी लवकर यायला सांगा. फिरंगोजी, आम्ही जातो. जरा महत्वाची कामं आहे. फिरंगोजींनी मुजरा केला आणि राजे सदरे बाहेर गेले. राजे संभाजीराजांच्या महालानजीक आले. महालाबाहेर दरुबंकी उभे होते. महालात कुणाला न सोडण्याची आज्ञा करून राजे महालात गेले. महालात आनंदराव उभे होते. राजे बैठकीवर बसले. राजांच्या गंभीर मुद्रेकडे पाहून आनंदरावांना काही अंदाज येत नव्हता. राजांनी खाशा महालात एकांतात का भेट घ्यावी हे त्यांना कळत नव्हतं. आनंदराव, आम्ही तुम्हाला मुद्दाम बोलावलं. जी, बेहलोलचा पराभव करून तुम्ही गडावर आलात, पण हंसाजी मोहिते का आले नाहीत? चिपळूणच्या छावणीची गडबड ऐकून ते तातडीने चिपळूणला गेले. कसली गडबड? आम्हाला सारं ऐकायचं आहे. मोकळेपणाने सांगा. आनंदरावांचा घसा कोरडा पडला. महाराज, प्रतापराव आणि 6 सरदार नेसरीच्या युद्धात कामी आले. सेनापतींच्या मृत्यूची बातमी ऐकून छावणीत अस्वस्थता वाढली. चिपळूण छावणीच्या सरदारात थोडी चलबिचल झाल्याची वार्ता हंसाजीरावांना कळली. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही असेच गडावर जा, मी चिपळूणला जातो. गडावर जाताच राजांना छावणीकडे पाठवून द्या. मग आम्हाला का निरोप सांगितला नाही? राजांनी अस्वस्थ होऊन विचारले. आपण इथे गडबडीत होता आणि हंसाजीराव छावणीवर गेले म्हणजे काळजीच कारण नाही असं वाटलं? छान. आनंदराव, इतकी सोपी गोष्ट वाटली? त्याच वेळी महालात सेवक आला. राजांची नजर त्याच्याकडे वळली. राणी सरकार महालात वाट पाहत आहेत. राजे तुटकपणे म्हणाले, इथलं काम संपताच आम्ही येतो आहो म्हणून सांगा जा. सेवक गेला. राजांची नजर आनंदरावांकडे वळली. आनंदराव, फौज म्हणजे 18 जातींची 1000 माणांची बांधलेली मोठ. बांधणीचा एक दुवा जरी कच्चा झाला तरी त्या गवताच्या काड्या वाऱ्यावर सुटायला कितीसा वेळ लागणार? बांध फुटला तर 1000 वाटांनी धावणार पाणी कशाने आवरणार? सेवकाने परत प्रवेश केलेला पाहताच राजे संतप्त झाले. बिचारा सेवक गर्भगळीत झाला होता. काय? तातडीनं बोलावलंय. आमचा निरोप सांगितला नाही? जी, खाली मान घालून सेवक म्हणाला. त्रस्त होऊन राजे उठले. सेवकाच्या मागोमाग राजे चालत होते. राजमहालात जाताच त्यांची नजर उभ्या असलेल्या पुतळाबाईंकडे गेली.
सोयराबाई असतील या कल्पनेने गेलेले राजे पुतळाबाईंना पाहताच चकित झाले. पण मनात दाबलेला संताप व्यक्त झाला. राणीसाहेब, दागदागिने, शालू जरी वस्त्र यापेक्षा आम्हाला अधिक महत्वाची कामं असतात. हो, पण ती ध्यानी यायला हवीत ना. पुतळाबाईंचा संताप उपाळला. असे बोलणे पुतळाबाईंच्या तोंडून राजांनी कधीच ऐकले नव्हते. पुतळाबाईंचा सारा चेहरा फुलला होता. डोळ्यात पाणी तरळत होते. राजांनी विचारले, काय झालं? आयुष्यभर तिनं काही मागितलं नाही. जाताना दर्शन घडावं असं मनात आणलं तर काय गुन्हा? कुणाबद्दल बोलता? काशी? आठवण झाली हे तिचं नशीब. आम्हाला कुणी सांगितलं नाही. केव्हा सांगणार? वेळ हवा ना. घटकाभर इथे थांबले, पण आपण कामात गुंतलेले. नाईलाजानं निरोप पाठवला. राजांना काही सुचेनासे झाले. एकदम ते म्हणाले, तुम्ही आपल्या मेढ्यातून मासाहेबांना घेऊन या. आम्ही पुढे चालतो. राजे महालाबाहेर येत असताना मोरोपंत समोर आले. राजांनी त्यांना सांगितले. मोरोपंत धावले. राजे नगारखान्याजवळ आले तेव्हा नगारखान्याबाहेर सेवक उभे होते. मोरोपंतांनी विचारले, पालखी? वेळ होईल, आपण पुढे होऊ, मागून सारं येईल. राजे गड उतरत होते. महादरवाजाचे मुजरे झडले, पण राजांचे तिकडे लक्ष नव्हते. राजे आपल्या तंद्रीत चालत होते. नाणे दरवाजा नजीक राजांनी थोडी उसंत घेतली. राजे अस्वस्थपणे घोड्याची वाट पाहत होते. मेने पुढे गेले. उलटणारा सारा क्षण मोलाचा वाटत होता. आपल्या थकव्याचा विचार न करता राजे म्हणाले, चला. राजे चालू लागले. राजे खिंडीची चढ चढत असताना अश्वपथकाने राजांना गाठले. अश्वारूढ राजांनी घोड्याला टाच दिली. अश्वपथक दौडू लागले. फेसाळलेली घोडी जेव्हा पाचाडच्या दरवाजापाशी थांबली तेव्हा मेने वाड्यात प्रवेश करीत होते. राजे पाय उतार होऊन गडबडीने वाड्यात शिरले. जिजाबाईंना आणि पुतळाबाईंना मागे टाकून राजे राणीवशाच्या महालाकडे जात होते. राजे महालाच्या सोप्यात आले. महालाबाहेर गोळा झालेल्या दासी आदबीने मागे सरल्या. राजांनी काशीबाईंच्या महालाच्या उंबरट्यावर पाऊल ठेवले मात्र आणि ते तेथेच खिळले. महालातून उठलेला आकांत त्यांचे सारे अंग बधीर करीत होता. मागून येणाऱ्या पुतळाबाई राजांना बाजूला सारून आत धावल्या. त्या धक्क्याने राजे भानावर आले. ते तसेच माघारी वळले. थकली पावले वाट चालत होती. सदैव ताट असलेली मान खाली झुकली होती. कानावर आक्रोश पडत होता. त्या आवाजाने हातातली कामे तशी टाकून धावणारी माणसे राजांना पाहताच थपकत होती. पण राजांना कशाचेच भान नव्हते. महाल गाठणे एवढेच त्यांना धाणी होते. राजे महालात आले. सारा महाल मोकळा होता. राजांनी आपला घाम टिपला. सुन्नपणे ते त्या मोकळ्या महालात उभे होते. डोळ्यासमोर तरळत होती काशी. काशी? हळदीच्या पावलांनी घरात आली आणि वाड्याच्या 4 भिंतीतच हरवली. या मोगलाई रिवाजापायी मासाहेबांनी अनेक जीवांची आकारण गुंतवण केली. सई गेली तेव्हा अश्रूंनी भरलेली नजर घेऊन काशी काही न बोलता सामोरी उभी होती. प्रतापगडी जाताना दाराशी कोरड्या नजरेने ती पाहत होती. एकदा पहाटे जाग आली तेव्हा काशी पायांवर हात ठेवून तशीच झोपी गेलेली होती. काशी काही बोलली का? मनात जकडून ठेवावा असा एकही शब्द कसा आठवत नाही. काशी जीवनात आली तेव्हा आणि गेली केव्हा? काशी जीवनात आली केव्हा आणि गेली केव्हा हे कधीच कसं जाणवलं नाही. सारं आयुष्य उंबरट्यातून निरखण्यात गेलं आणि जेव्हा आम्ही उंबरट्यावर पाऊल ठेवलं नेमकं त्याच वेळी ते माणूस तसंच निघून गेलं. काही न सांगता, काही न मागता. राजांना अश्रू आवरणं कठीण गेलं. त्यांच्या अश्रूंना खळ राहिला नाही. उत्साहाने भारावलेल्या गडावर दुःखाची छाया पसरली. पाचाडच्या माळावर चंदनाची चिता रचली होती. सारा उतार माणसांनी व्यापला होता. सायंकाळचे गार वारे वाहत होते. चितेला अग्नी दिला. कापूर खोबऱ्याने पेट घेतला. चंदनाचा सुगंध दरवळला. ज्वाळा उफाळू लागल्या. राजे ती पेट घेणारी चिता निश्चल नजरेने पाहत होते. एका सोबतीची अंधुक आठवण नाहीशी होत होती. चितेने पुरा पेट घेतला. ज्वालेखेरीज काही दिसेनासे झाले. फिरंगोजी पुढे आले. राजांच्या जवळ येऊन ते म्हणाले, झळ लागते, जरा मागं सरावं. क्षणभर राजांची भरली नजर फिरंगोजींवर खिळली. उभ्या जागी कंठ दाटला. राजे बोलून गेले, आता ही झळ आमच्या आयुष्याला पुरली. मागे सरून ती कमी व्हायची नाही.